ग्रंथालये आणि अभिलेखागार. ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात. ग्रंथालयशास्त्राचा व्यवस्थापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यांसारख्या विषयाशी निकटचा संबंध आहे. ग्रंथांचे संकलन, त्यांचे पद्धतशीर आयोजन, जतन आणि संवर्धन, माहितीच्या स्रोतांचे प्रसारण अशी कामे ग्रंथालयांमार्फत पार पाडली जातात. यातील बहुतेक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनात अत्यंत महत्त्व आहे. जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालये. तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व सुमारे 5वे शतक ते इसवी सनाचे 5वे शतक. मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबानिपाल याचे ग्रंथालय इसवी सन पूर्व 7वे शतक आणि इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व 4थे शतक. ही जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालये होती असे समजले जाते. तामिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या-17व्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले. इसवी सन 1675 मध्ये व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि स्वतःचे राज्य स्थापन केले. व्यंकोजी राजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. त्यामध्ये सरफोजी राजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या सन्मानार्थ सन 1918 मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले. या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. भारतातील अनेक ग्रंथालयांपैकी काही ग्रंथालये विशेष नोंद घेण्यासारखी आहेत. त्यामध्ये कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी आणि मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी इत्यादी ग्रंथालयांचा समावेश होतो. अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते. महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे, त्यांच्या सूची तयार करणे आणि हवी तेव्हा ती उपलब्ध करून देणे ही कामे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्त्वाची असतात. त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात. संगणकीय प्रणालीच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचे आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे. भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891 मध्ये इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले. इसवी सन 1911 मध्ये ते दिल्लीमध्ये आणले गेले. इसवी सन 1998 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जनतेसाठी खुले करण्यात आल्याचे जाहीर केले. ते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले एक खाते आहे. इसवी सन 1748 पासूनची कागदपत्रे इथे क्रमवार लावून ठेवलेली आहेत. त्यामध्ये इंग्रजी, अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचा समावेश आहे. या नोंदींची वर्गवारी सार्वजनिक, प्राच्यविद्याविषयक, हस्तलिखिते आणि खासगी कागदपत्रे अशा 4 प्रकारात केली आहे. त्याखेरीज भारतातील प्रत्येक राज्य शासनाची स्वतंत्र अभिलेखागारे आहेत.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनालयाच्या शाखा मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथे आहेत. पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. त्याला पेशवे दप्तर असे म्हणतात. कोशवाङ्मय. कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह. विविध ज्ञानाचे विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे कोश. उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने त्याच्या उपलब्धीची सोय हे त्याचे उद्दिष्ट होय. कोशाची आवश्यकता. कोशामुळे वाचकांपर्यंत ज्ञान पोहोचवले जाते. त्याची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा केला जातो. वाचकाला त्याचा अभ्यास वाढवण्याची प्रेरणा मिळते. जे अभ्यासक, संशोधक असतात त्यांच्या ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करतात. कोशवाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक असून समाजाची बौद्धिक वा सांस्कृतिक गरज ज्या ज्या प्रकारची असेल त्या त्या प्रकारच्या कोशवाङ्मयाची निर्मिती त्या त्या समाजात होते. कोशातील माहितीच्या मांडणीकरता अचूकपणा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठपणा, बांधीवपणा आणि अद्ययावतता या गोष्टी आवश्यक असतात. अद्ययावतता राखण्यासाठी ठराविक काळाने कोशांच्या सुधारित आवृत्त्या किंवा पुरवण्या काढाव्या लागतात. कोशरचना करताना आकारविल्हे आणि विषयवार अशा 2 पद्धती ढोबळमानाने वापरतात. हे करत असताना वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. कोशाच्या शेवटी सूची दिलेली असेल तर वाचकाची उत्तम सोय होते. वरील प्रकारची कोशरचना एखादी व्यक्ती किंवा संपादक मंडळ करू शकते. कोशवाङ्मयातील लेखन करत असताना विविध विषयांमधील तज्ज्ञांची गरज भासते. कोशांचे प्रकार. कोशांचे सर्वसाधारणपणे 4 विभागात वर्गीकरण करता येते. शब्दकोश, विश्वकोश, कोशसदृश वाङ्मय, सूचीवाङ्मय इत्यादी. शब्दकोश. यात शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची व्युत्पत्ती दिलेली असते. शब्दकोशांचे महत्त्वाचे प्रकार म्हणजे सर्वसंग्राहक, विशिष्ट शब्दकोश, परिभाषाकोश, व्युत्पत्तीकोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचार इत्यादींचा संग्रह कोश. विश्वकोश. विश्वकोशाचे 2 भाग पडतात, सर्वसंग्राहक आणि विशिष्ट विषयपर कोश. सर्वसंग्राहक कोशांची उदाहरणे म्हणजे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश इत्यादी. विशिष्ट विषयपर कोश हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले कोश असतात. उदाहरणार्थ भारतीय संस्कृती कोश, व्यायाम ज्ञानकोश इत्यादी. कोशसदृश वाङ्मय. यात एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते. यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ज्ञांकडून लेख लिहून घेऊन ग्रंथनिर्मिती करतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र जीवनखंड 1 व 2, शहर पुणे खंड 1 व 2, इयरबुक, मनोरमा टाइम्स ऑफ इंडिया. सूचीवाङ्मय. ग्रंथाच्या अखेरीस दिलेली त्या ग्रंथातील व्यक्ती, विषय, स्थळे व ग्रंथ यांची यादी व शब्द यांच्या याद्यांना सूची म्हणतात. सूची सहसा आकारविल्हे असते. ती त्या त्या ग्रंथांच्या वाचनास मदत करणारी असते. उदाहरणार्थ मराठी नियतकालिकांची दाते यांनी सिद्ध केलेली सूची. कोश आणि इतिहास. इतिहास विषयात
आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते. हा या दोघांमधला समान धागा आहे. प्रत्येक राष्ट्रातील, प्रत्येक भाषेतील विश्वकोश वेगळे असतात, कारण त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे असतात. स्वराष्ट्राची ध्येय धोरणे, जीवनमूल्ये, आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो. तत्त्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव कोशावर पडतो. राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न कोशांद्वारे करता येतो. उदाहरणार्थ महादेव शास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृती कोश. जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही कोशरचनेची एक प्रेरणा असते. ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसार यांस एक जीवनश्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपात प्रयत्न केले जातात. म्हणून कोश हे समाजाचे मानचिन्हच मानले जाते. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार कोशरचनेत बघायला मिळतो. माहीत आहे का तुम्हाला? पश्चिमेकडील देशांमध्ये रचले गेलेले कोश. पहिला, नॅचरल हिस्ट्री, हा थोरल्या प्लिनीने रचलेला कोश. दुसरा कोश आहे 18व्या शतकातील फ्रेंच विश्वकोश. हा डिडेरो यांचा महत्त्वाचा कोश आहे. तिसरा, एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका, हा कोश प्रथम इसवी सन 1767 मध्ये प्रसिद्ध झाला. हा कोश रचनेच्या वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. संस्कृत भाषेत निघंटू, धातुपाठ यासारख्या शब्दकोशांची प्राचीन परंपरा आहे. मध्ययुगात महानुभव पंथीयांची कोशरचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील राजव्यवहार कोश हे महत्त्वाचे आहेत. इतिहास विषयाशी संबंधित कोश. इतिहास या विषयातील कोश परंपरा समृद्ध आहे. रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश 1876 मधला हा आद्य कोश होय. भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशात प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती आणि स्थळे यांचा अंतर्भाव आहे. या कोशात भारतवर्षात पूर्वी आपणामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले त्यांचा, त्यांच्या स्त्रिया, त्यांचे पुत्र, त्यांचा धर्म, त्यांचे देश व राजधान्या, तसेच त्या देशातील नद्या, पर्वत इत्यादिकांसहित जो इतिहास तो यात दिला आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड आहेत. मराठी माणसांना बहुश्रुत करावे, त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी, त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ व्हावे, ही केतकरांची ज्ञानकोश रचनेमागील भूमिका होती. या खंडांमधून त्यांनी व्यापक इतिहासाची मांडणी केली आहे. यापुढचा महत्त्वाचा कोश म्हणजे भारतवर्षीय चरित्रकोश. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय चरित्रकोश मंडळाची स्थापना करून तिच्यातर्फे भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश 1932, भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश 1937, भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश 1946 असे 3 चरित्रकोश संपादून प्रसिद्ध केले. या कोशांची कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्रकोशातील नोंदी बघता येतील. या कोशात स्मृती, श्रुती, सूत्रे, वेदांगे, उपनिषदे, पुराणे तसेच जैन व बौद्ध साहित्यातील निर्देशित व्यक्तींची माहिती देण्यात आलेली आहे. माहीत आहे का तुम्हाला? काही वैशिष्ट्यपूर्ण कोश. संगीतशास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास. याचे लेखक आहेत लक्ष्मण दत्तात्रय जोशी. क्रांतिकारकांचा चरित्रकोश. हा लिहिला आहे शंकर रामजी दाते यांनी, ज्यात भारतातील सुमारे 250 क्रांतिकारकांची चरित्रे व छायाचित्रे आहेत. स्वातंत्र्य सैनिकांचा चरित्रकोश. नरहर रघुनाथ फाटक हे या चरित्रकोशाचे लेखक आहेत.
या कोशात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी देहदंड आणि कारावास भोगला आणि समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रात काम केले अशा स्वातंत्र्य सैनिकांची माहिती यामध्ये आहे. स्थळकोश. इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्त्वाचा आहे. विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश आहेत. महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला स्थानपोथी या ग्रंथात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या गावांची तपशीलवार नोंद आहे. तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना या ग्रंथावरून येते. लीळाचरित्रातील विविध घटना केव्हा घडल्या, कोणत्या स्थळी व कोणत्या प्रसंगाने घडल्या हेही स्थानपोथीकार सांगतात. त्यामुळे श्री चक्रधर स्वामींच्या चरित्रलेखनासाठी हा उत्तम संदर्भ ग्रंथ आहे. प्राचीन भारतीय स्थलकोश 1969. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना केली आहे. वैदिक साहित्य, कौटिल्यीय अर्थशास्त्र, पाणिनीचे व्याकरण, वाल्मिकी रामायण, महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य, तसेच फारसी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चीनी साहित्य यामधील भौगोलिक स्थळांची माहिती या कोशात दिली आहे. विश्वकोश. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीस चालना दिली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली. जगभरातील ज्ञान साररूपाने या कोशांमध्ये आणले आहे. इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी यात आहेत. भारतीय संस्कृती कोश. महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आले. या कोशांमध्ये आसेतू हिमाचल अशा भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषक लोक, त्यांनी घडवलेला इतिहास, सण उत्सव इत्यादी बाबींची दखल घेण्यात आलेली आहे. संज्ञा कोश. इतिहासातील संज्ञा वेगवेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार करतात. अभ्यासकांना त्याचा उपयोग होतो. इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोशरचनेच्या कामात भरपूर संधी उपलब्ध आहेत. कोणत्याही विषयावरचा कोश असो, त्याला इतिहासाची जोड देणे आवश्यक असते. प्रत्येक विषयाला इतिहास असतो. इतिहासाचे अभ्यासक कोशांच्या अभ्यासातून घटनाकोश, दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश इत्यादी कोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात. या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासानंतर तुमच्या हेही लक्षात आले असेल की इतिहास या विषयात प्रावीण्य संपादन केले तर अनेक क्षेत्रांमधील व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. या पाठ्यपुस्तकात दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे भविष्यातील कार्यक्षेत्र निवडता येईल. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हे प्रकरण इथे संपले आहे. याचा भाग पहिला हा सुद्धा आहे, तो जरूर पाहावा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक मी जोडलेली आहे.